केतूचं नक्षत्र परिवर्तन हे मघा नक्षत्रामध्ये होत आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये खूप सारे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तसं तर परिवर्तन हे 2025 पासूनच सुरू झालेलं आहे. आपण प्रत्येक वेळेला रील बनवलेला आहे. 2025 मध्ये शनी जेव्हा शेवटच्या मीन राशीमध्ये गेला तेव्हा सुद्धा परिवर्तन होईल अशी आपण काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. त्याचबरोबर आपण हेही सांगितलं होतं गुरु हे अतिचारी आहेत. गुरु अतिचारी झाल्यानंतर येणारे 7 वर्ष जे आहेत ते खूप साऱ्या गोष्टी परिवर्तनाच्या होणार आहेत. त्याचबरोबर जेव्हापासून 2026 सुरू झालेलं आहे तेव्हा पण आपण बघितलं की 2 ग्रहण झाले. त्याचबरोबर मंगळ राहूची युती झाल्यानंतर युद्धही सुरू झाले. अशा काही गोष्टी 2026 मध्ये आताही घडणार आहेत. कारण मघा नक्षत्रामध्ये केतू जाणार आहेत. केतू हे स्वतःच्याच मघा नक्षत्रामध्ये जाणार आहेत. मघा नक्षत्र हे कोणाला दाखवतं? मघा नक्षत्र हे सिंह राशीमध्ये असतं. त्याचबरोबर मग कुठल्या गोष्टींना त्रास होतो तर सगळ्यात मध्ये सत्ता परिवर्तन याही गोष्टी दाखवतात. अध्यात्मकला दाखवतात. सगळ्यात महत्वाची जे हिलर आहेत, जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत किंवा टॅरोट कार्ड रीडर असतील किंवा काही डॉक्टर आहेत, नर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत जे हिलिंग करतात त्यांच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत. ज्यांची बर्थडे नंबर 7, 16, 25 आहे त्यांच्यासाठी ही खूप महत्वाचं परिवर्तन आहे. त्याचबरोबर ज्यांची दशा केतू महादशा आहे, अंतर्दशा आहे त्यांच्यासाठी पण फार परिवर्तन गोष्टी होतील. त्यामुळे कुठल्या गोष्टी करायच्या, कुठल्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या याही आपण सांगू. मेष पासून मीन पर्यंत आपण प्रेडिक्शन नक्की देऊ की नक्की काय करायचं. कारण हे नक्षत्र 5 डिसेंबर 2026 पर्यंत आहे आणि या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. मग स्वतःची काळजी कशी करायची, स्वतःच्या स्वभावाची कशी काळजी करायची याच्यावर नक्कीच आपण प्रेडिक्शन करू. आता सगळ्यात मोठ्या गोष्टी काय होतील तर सत्ता परिवर्तन दाखवतो, आतंकी हमले दाखवतात, युद्ध दाखवतात. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा की केतू नेहमी ना पूर्वजन्मांची कर्म याच्यावर काम करायला सांगतं. म्हणजे जेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये केतू कुठे स्पेसिफिक जागेमध्ये बसलाय त्या घरावर काम करणे फार गरजेचं असते. 7वं घर असेल तर रिलेशनशिपमध्ये आपल्याला त्याच्यावर काम करायचं असेल. 12वं असेल तर आपण अध्यात्मक या गोष्टी सुद्धा पाहायच्या असतात. या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक पत्रिकेनुसार असतात. आता आपल्याला काय काय गोष्टी होतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं काही जणांना काम करायची इच्छा होणार नाही. थोडे मन अस्वस्थ होऊन जाईल. काही अशा गोष्टी होतील, नोकरी सोडणे किंवा नोकरीमध्ये प्रॉब्लेम येणे. त्याचबरोबर बाहेरचे वातावरण, धार्मिक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील की त्रासदायक होत आहेत. सत्ता परिवर्तन होणे किंवा आतंकी हमले होणे याही गोष्टी दाखवत आहेत. उपाय आपण काय करायचे आहेत तर सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही चंदनाचा टिकल येलो कलरचं लावू शकता. केतूचं स्तोत्र मी खाली देते ते करू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की इकॉनॉमिकल खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. ज्यांना येत नाही त्यांनी जास्त पैसे गुंतवू नका.